पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला। मागच्या मॅचचा फॉर्म बघता त्याने पहिल्यांदा बॅटिंग स्वीकारली, एक धाडसी निर्णय स्वीकारला आणि समोरच्या टीमला प्रतिस्पर्धी संघाला फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं। दर्शन पाटील जयेश भोईर ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे आणि कल्पेश शेळके पहिले षटक घेऊन आलाय। संध्याकाळचं सत्र सूर्य देखील आता सूर्याची देखील किरण कमी प्रमाणामध्ये येत आहेत, थोडस संधी प्रकाशामध्ये हा सामना आता सुरू होतोय। वातावरणामध्ये बरंचसं धुकं आपल्याला पाहायला मिळतंय। अशा धुसर अशा वातावरणामध्ये शेवटच्या मॅचला सुरुवात होतीये। दर्शन पाटील बेलवलीचा हा खेळाडू आणि त्याच्या समोर आहे तो पालीचा कल्पेश पाटील, कल्पेश शेळके। पहिलाच बॉल पंचांकडे लाऊड असं अपील आणि एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते। कल्पेश एक चांगला गोलंदाज आहे, पहिल्या मॅच मध्ये त्याची फार चांगली गोलंदाजी आपण पाहिली होती। दुसऱ्या मॅच मध्ये थोडासा महागडा होता, तिसऱ्या मॅच मध्ये पहिलं षटक त्याच्या वाट्याला आलंय आणि जयेश भोईर मागच्या मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये। यावेळेला फटका फसलाय, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता जयेशचा। फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षकाच्या पुढे चेंडू विसावला आणि कोणत्याही प्रकारची धाव यावरती नाहीये। पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे। कल्पेश शेळके पाली संघाकडून सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळणारा हा गोलंदाज आहे, त्याच्या वाट्याला पहिलं षटक आलंय आणि 2 चेंडू त्याने आतापर्यंत चांगले टाकलेत। जयेश ठोकतोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, पहिला षटकार। जयेश भोईर आज चांगल्या फॉर्म मध्ये, या मोसमामध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील त्याचा दर्जेदार खेळ आपण बऱ्याच मैदानावरती पाहिलाय। आणखीन एक स्टायलिश एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू जातोय, पहिला टप्पा पडल्यानंतर 4 धावांसाठी चौकार। बाजी होतीये, झुंजार फटकेबाजी होतीये ती जयेश भोईरची। 3 चेंडूंमध्ये वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती तो खेळतोय। स्वतः कॅप्टन फार चांगला खेळ करतोय, मैदानाच्या सभोवताली फटकेबाजी करतोय। यावेळेला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून लोअर फुलटॉस बॉलला फक्त दिशा दिली आहे, डोक्याचा वापर केला आणि आणखीन एक क्लास बाउंड्री येते ती जयेशच्या बॅट मधून। चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, बाउंड्रीज येत आहेत, षटकार येत आहेत, मैदानाच्या सभोवताली चहू बाजूला टोलेबाजी करतोय। सगळं काही मैदानातलं ऐकायला मिळतंय, स्टंप माईक त्या ठिकाणी आहे आणि ही विकेट खरं तर आली असती, परंतु झेल मात्र मिस केला जातोय। मॅच मधला एक मोठा मोमेंट मिस केला जातोय तो सायुरी 11 सांगडेपाली संघाकडून। पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, शेडूंग आजिवली संघाची धावसंख्या आहे ती 15, जयेश भोईर खेळतोय 14 या धावसंख्येवरती। दर्शन पाटील याला बेलवलीचे त्याचे मामा मंगेश पाटील आणि त्याचबरोबरीने पंकज घोजे यांच्याकडून शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात।
आज दिनेश पाटील आणि संपूर्ण त्याच्या नारपोली टीमचा चांगला खेळ पाहायला मिळाला। आयान शिलेबन कोळके संघाकडून खेळत असताना दिनेशनं फार चांगली बॅटिंग केली, फार चांगली बॉलिंग केली आणि त्याच्या परफॉर्मन्सच्या जोरावरती आयान शिलेबन कोळके संघ जो अक्षयजी मुंडे यांनी पुरस्कृत केला आहे तो सुपर 12 साठी क्वालिफाय झाला आहे। आणि आजच्या दिवसामध्ये दुसरा संघ कोण सुपर 12 मध्ये जाणार याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एक नॉकआउट मॅच आपण पाहतोय। संदीप पाटील शिवकरचा हा गोलंदाज आहे, आज चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली आहे। त्याच्या वाट्याला दुसऱ्या षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे। फिल्डिंग जर पाहिली, एक खेळाडू मिड विकेटला, एक खेळाडू लॉंग ऑनला आणि एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। या वेळेला टिपिकल दर्शन पाटील मागच्या मॅच मधला फॉर्म या मॅच मध्ये कायम दाखवत असताना ठोकतोय षटकार। अठरा 19 वर्षाचा खेळाडू आहे, सडपातळ बांध्याचा खेळाडू आहे। बॉल चेक करताना आपण त्याला पाहतोय, पण काय दर्जेदार खेळ केलाय। मागच्या मॅच मध्ये तो रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याची विकेट गेली। मागच्या मॅचचा फॉर्म, मागच्या मॅच मध्ये असलेलं कामगिरीतलं सातत्य या मॅच मध्ये देखील त्याचं पुन्हा पाहायला मिळतोय। पहिल्याच बॉल वरती संदीप पाटीलच्या विरोधामध्ये ठोकतोय षटकार। एकूण धावसंख्या आहे ती 21। हा चांगला चेंडू शपलून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला गुडलेन स्पॉट वरून उसळी घेत असताना रोहितनं चांगलं यष्टीरक्षण केलंय। निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते। दोन ताकदवान संघामधला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। दोन मोठ्या टीम मधला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। फुलटॉस दिशा दिली आहे, पनिशमेंट दिली आहे। खेळाडू कक्षाच्या वरून स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉलला उडवलं, 6 धावांसाठी षटकार। ताकदीचा वापर करावा लागत नाहीये, त्याच्या मनगटामध्ये एवढी ताकद आहे ना, टायमिंग एवढं त्याचं बेमिसाल आहे ना, टेक्निक एवढी चांगली आहे ना की एखाद्या व्यावसायिक खेळाडूला देखील भुरळ पाडेल इतकी चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय तो दर्शन पाटील। टायमिंग, टेक्निक, टेम्परामेंट या सगळ्या गोष्टी दाखवतोय हा बेलवलीचा सुपरस्टार। मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू त्यानं फेस केलेत, वैयक्तिक 13 या धावसंख्येवरती खेळतोय आणि संदीप पाटीलच्या विरोधामध्ये त्याचं आक्रमण पाहायला मिळतोय। 27 धावा धावफलकावरती। चांगला फटका मिड विकेट मध्ये जमिनीला घरंगळत चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, एकच धाव मिळते। अगदी चांगलं क्रिकेट, चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातो आहे, खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेरची पनिशमेंट दिली जाते। एक चांगली स्ट्रॅटेजी या ठिकाणी अवलंबली जाते फलंदाजी करणाऱ्या शेडोंग अजिवली टीम कडून। चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। 28 धावा दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना धावफलकावरती लागले गेलेत। दोन्ही बॅट्समन वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती खेळतायत। एकही विकेट त्यांनी गमावली नाहीये। शांत डोक्यानं फार चांगला खेळ सुरू आहे आणि टॉस जिंकल्यानंतर का बॅटिंग घेतली हे फार चांगल्या पद्धतीने दाखवतोय तो जयेश भोईर आणि दर्शन पाटील। या वेळेला स्क्वेअर कटचा फटका फसलाय, पाठीमागच्या बाजूला क्षेत्ररक्षकाच्या हाताला चेंडू ब्रश करून जातोय, डीप तडमान बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय। आणखीन एक दर्जेदार दमदार 40 गाव प्रीमियर लीग चौकार। जे गाणं आहे जितकं ऐकल्यावरती आपण त्यामध्ये तल्लीन होतो ना, तशी या दोन बॅट्समनची फलंदाजी करताना सगळे प्रेक्षक तल्लीन झाले आहेत, मंत्रमुग्ध झाले आहेत। कारण षटकार येत आहेत, बाउंड्री शोधतायत, अगदी टेक्निकली स्ट्रॉंग बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते। आणखीन एक चांगला फटका गॅप मध्ये समोरच्या रिजन मध्ये बॉलच्या मिनिट नुसार खेळ
आणि मैदानाच्या सभोवताली फार चांगली फटकेबाजी, एकही प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना त्यांनी संधी दिली नाहीये हवी होण्याची। 2 षटकांचा खेळ संपलाय, 33 धावा या धावफलकावरती लागल्यात। जरीमरी आई प्रसन्न, प्रियश एंटरप्राइजेस, आई ग्रुप शेडूंग आजिवली संघाच्या धावफलकावरती। जबरदस्त खेळ, 16.50 च्या ॲव्हरेजनं। खरं तर अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये एकाच घरातील बऱ्याचशा पिढ्या आपल्याला पाहायला मिळतात। अगदी ठाण्यामधील देसाईमधील सुखदेव काकांकडून सुरू झालेला वारसा ते काका नातवासोबत खेळतात, परंतु भातान संघाचा जर विचार केला तर जयेश भोईर आणि त्याचे पिताश्री देखील एकाच टीममध्ये ग्रामीण क्रिकेट खेळतात। वडिलांच्या आदर्श घेत मैदानाच्या आतमध्ये त्यांचा सुपुत्र फार चांगली कामगिरी करतोय। आणि 40 गाव प्रीमियर लीगच्या या आजिवली शेडूंग आजिवली संघामध्ये देखील भास्करजी भोईर आणि त्याचबरोबरीनं जयेश दोघेही पिता पुत्र एकाच संघामध्ये खेळतात। खरं तर एखाद्या वडिलांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे, ज्यावेळी त्यांचा मुलगा इतकी चांगली कामगिरी करतो, एवढा कौतुकांचा वर्षाव त्यावरती होतो आणि त्याचे ते साक्षीदार असतात, ही फार मोठी अभिमानाची गोष्ट असेल ती जयेश भोईर यांच्या वडिलांसाठी। कल्पेश शेळके पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय रोहितनं, आणि या गोलंदाजामध्ये ती कॅपॅसिटी आहे, या खेळाडूमध्ये ते पोटेन्शियल आहे, आणि पहिलाच बॉल निर्धाव टाकत असताना कल्पेश शेळके यांचे पिताश्री देखील ही मॅच बघण्यासाठी आले। त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, कारण बऱ्याचशा मैदानावरती या कल्पेशनं आपल्या पाली गावाची मान उंचावली आहे। हा फटका हवेत, एक्स्ट्रा कव्हरला आमच्या व्यासपीठाला दिलेली ही सलामी, जयेश भोईर जेबी ठोकतोय षटकार। या वेळेला फक्त एकच डॉन मैदानाच्या आतमध्ये, तो जयेश भोईर आणि त्याच्या सोबतीला असणारा दर्शन पाटील। 39 धावा धावफलकावरती एक्स्ट्रा कव्हर मध्ये जे मनगटाच्या साह्याने येणारे लॉफ्टेड ड्राईव्ह असतात ना, ते खरंच डोळ्याचं पारणं फिरणारे असतात। लोअर फुलटॉस बॉल ऑन साइडला, ऑन ड्राईव्हचा पडका, जोरात बॅट फिरली, जोरात धाव घेतली होती, हलक्या हाताने फक्त स्टिअर केलं होतं, एकच धाव मिळतीये। 40 धावा धावफलकावरती लागल्यात। मागच्या मॅच मध्ये 80 धावा जमा केल्या होत्या 24 लाईव्ह इव्हेंट बोर्ले संघाच्या विरोधामध्ये, आणि आता मात्र अर्ध सत्र संपलंय आणि 40 धावा। आम्ही नेहमी म्हणतो कोणती मोठी इमारत जर बांधायची असेल तर त्याचा पाया, त्याचा बेस हा मजबूत असावा लागतो, आणि एखादी मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर पहिल्या विकेटची पार्टनरशिप ही खूप जास्त महत्त्वाची भूमिका बजावत असते। पहिल्या विकेटसाठी 40 धावांची एक जबरदस्त पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्ड केली जाते। जयेश भोईर आणि दर्शन पाटील कडून एक बेलवलीचा खेळाडू आहे, दुसरा भातांचा खेळाडू आहे। या 40 गाव प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक गावातले तारे सितारे खरं तर एकत्र करण्याचं काम केलेलं आहे, आणि प्रत्येक खेळाडूला एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता सादर करण्याचा एक स्थान दिलेलं आहे। कल्पेश शेळके मोठे पटके जरी आले असले तरी कमबॅक देखील करतोय। फुलटॉस गोळीच्या वेगानं, जशी एखाद्या ट्रिगर दाबल्यानंतर बंदुकीतून गोळी शूट होते ना, तसा बॅटला बॉल ब्रश झाल्यानंतर गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत असा चौकार। मध्ये पण पाहिलं बॅट्समन ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला होता, डायरेक्ट स्टंप वरती जाणारा बॉल होता, परंतु काय कोऑर्डिनेशन आहे, हँड आणि आय कोऑर्डिनेशन, डोळे आणि मनगट याचं काय ताळमेळ आहे,
अचूकरित्या बॉलला तो जज करतोय, कनेक्ट करतोय, परफेक्ट मिडल करतोय आणि आज सगळ्यांना या दोन बॅट्समननं आपल्या टेक्निकली बॅटिंगनं खरं तर प्रभावित केलंय. बोटे फटके आलेत, षटकार येत आहेत, परंतु जे गॅप मधून बाउंड्रीज येतात ना त्या खरंच मनाला भुरळ पाडणाऱ्या आहेत. आता मात्र फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत, फील्ड पोझिशन मध्ये बदल केले जात आहेत रोहित पाटील कडून. आणखीन एक मोठा फटका, जमिनीला समांतर स्ट्रोक. 50 धावा पूर्ण होत आहेत आई ग्रुप शेडुंग आजुली संघाच्या. कमांड डीजे. रोहन मोहन शेठ लबडे याच करून एक पारितोषिक आलेलं आहे. दर्शन पाटील जर लगातार 3 षटकार लगावले तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आदरणीय मोहन शेठ लबडे यांनी स्पॉन्सर केली आहे मॅन ऑफ द सिरीजची बाईक. अगदी स्टेजच्या समोर जी सिटी डिलक्स बाईक आपण पाहतोय हिरो कंपनीची, आणि या बाईकचा मानकरी कोण ठरणार. प्रत्येक खेळाडूला ही बाईक खुणावत असते. प्रत्येक क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूचं स्वप्न असतं की एकदा तरी या बाईकवरती आपण सवार व्हावं, आपलं नाव या बाईकवरती कोरलं जावं. परंतु मैदानाच्या आतमध्ये जयेश भोईर आणि दर्शन पाटील धावांची चोरी करतायत, धावांची लयलूट करतायत. आणखीन एक मोठा फटका, षटकाराचा बेलवली ब्रँड मैदानामध्ये दर्शन पाटील ठोकतोय आणखीन एक षटकार. थँक्यू. या स्पर्धेचं थीम सॉन्ग आपण ऐकलं, दिनेशजी पाटील यांनी गायलेलं हे थीम सॉन्ग आहे. रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य आहेत. डिफी फायटर हे त्यांचं शॉप आहे आणि त्याचे जे ओनर आहेत त्याचकडून आमच्या अंपायर्सला देखील जर्सी स्पॉन्सर करण्यात आल्यात. त्यांनी गायलेलं हे कंपोज केलेलं गीत आपण ऐकलं. स्क्रीनवरती पाहतोय की सगळे आमचे 40+ रसायनी परिसरातील सिनियर्स या स्टेजवरती बसलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत करूयात. 24 लाईव्ह इव्हेंटची ओपनची टीम, जय हनुमान मसोबा नारपोली संघ आणि 1-7 मित्रांची यांचं आपण मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की एक फार चांगल्या दर्जाची स्पर्धा सातत्यानं गेली 3 वर्ष आयोजित करण्यात येते. प्रकाशजी पाटील, योगेशजी मस्कर, वासुदेवजी पाटील, नरेंद्र मस्कर, आकाशजी पाटील, दिनेशजी पाटील, प्रवीण भोईर आणि दीपकजी कुरंगळे या सगळ्यांनी आणि त्यांच्या मित्रपरिवारानं केलेली हे मेहनत आहे. आणि या मेहनतीमुळे 40 गावांच्या मानाची, 40 गावांच्या अभिमानाची आणि प्रत्येक खेळाडूच्या स्वाभिमानाची एक स्पर्धा या नारपोलीच्या मैदानावरती भेटायला आली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 56 धावा धावफलकावरती जयेश भोईर खेळतोय. 26 वरती 10 बॉल त्यानं खेळलेत. त्याचबरोबरीनं 8 बॉल मध्ये 30 धावांवरती खेळतोय तो बॅट्समन दर्शन पाटील. आणि दर्शननं लगातार 2 षटकार लगावलेत. जर तिसरा षटकार त्याच्या बॅटमधून पुढच्या बॉलवरती जर आला तर मोहन शेठ लबडे याचकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज देखील असेल. 1 लाख रुपये पहिलं पारितोषिक आहे. दुसरं पारितोषिक 50,000. तिसरं, चौथं, 5वं आणि 6वं पारितोषिक आहे 25,000 रुपये. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर साठी बायसिकल आहे. बेस्ट फिल्डर साठी कूलर आहे. मालिकेतील यंग खेळाडूसाठी, सर्वोत्तम यंग खेळाडू ज्याला आपण इमर्जिंग प्लेअर म्हणतो, त्यासाठी एक विशेष ट्रॉफी आहे. मालिकेतील 40+ खेळाडूसाठी एक विशेष ट्रॉफी आहे. आणि मालिकेतील सर्वोत्तम शिस्तबद्ध संघासाठी देखील एक विशेष पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलंय. आणि दीपक शेठ पाटील जे माजी सरपंच म्हणून काम पाहिलंय नारपोलीचं आणि एक फार मोठी स्पर्धा
नाईटची स्पर्धा देखील त्यांची आपण पाहत असतो, त्यांचं देखील फार मोठं योगदान या स्पर्धेला लाभलंय, फार मोठं सहकार्य. जय हनुमान मसोबा क्रिकेट संघ नारपोली, संपूर्ण मित्र परिवार यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन. राहुल शेळके याच्या हातामध्ये आता षटक दिलं गेलंय. पहिलाच बॉल वाईड, अतिरिक्त स्वरूपाची एक धाव येते. 57 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. बादशाह सोडा सायुरी 11 जय बापदेव सांगडे पाली असा संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. अमितजी भोपी आणि सायुरी पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. रिव्हर्स पुल सक्सेसफुल आणि मिळतायत 4 धावा. अगोदरच ओळखलं, स्टान्स बदलला, रिव्हर्स स्वीप नाही तर पुल करायचं होतं. गॅप होती बरी मोठी आणि बॅकवर्ड पॉइंटला डीप रिजन मध्ये धाडलं. 4 धावा आल्या. पाठीमागच्या बाजूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न फसलाय. राहुल शेळके चांगला कमबॅक करतोय. एकूण धावसंख्या आहे 61 धावांची पार्टनरशिप, एक मोठी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्ड केली आहे. खरं तर विकेटच्या शोधामध्ये आहे गोलंदाजी करणारा सांगडे पाली संघ. विकेट मिसिंग असल्याचा दावा पंच सांगतायत. एक धाव कंप्लीट केली आहे. चांगली गोलंदाजी राहुल करतोय. आई मरियाई प्रसन्न, प्रियेश एंटरप्राइजेस, आई ग्रुप, शेडुंग आजिवली संघ. टॉस जिंकला जयेशनं, कॅप्टननं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय आतापर्यंत अगदी योग्य आहे हे स्वतः दाखवतोय. रवींद्रजी दुर्गे, माजी ग्रामपंचायत सदस्य, अजयजी भागीत आणि अनिलजी भागीत यांनी पुरस्कृत केलेला संघ यावेळेला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 62 धावा सगळ्यांना सुन्न केलंय या फलंदाजीनं. आणि दर्शन पाटील सडपातळ बांध्याचा हा खेळाडू आहे, परंतु याच्या मनगडाची जादू खरं तर पाहायला मिळते. बेलवलीचा हा खरं तर बेलवली क्रिकेटचं हे भविष्य आहे. बेलवलीचा हा सितारा आहे, परंतु आज मात्र चमकलाय. या वेळेला हेलिकॉप्टर लँड होतोय सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आणि 2 रुपयाचा कॅश प्राइज देखील लागू होतोय दर्शन पाटीलला. कमांड डीजे. खानावळेचे याचकडून 2000 रुपयाचं पारितोषिक लागू होत आहे या फलंदाजाला. आणखीन एक प्रहार. या वेळेला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग करतोय. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 38 धावा 10 बॉल मध्ये 38 धावा. मैदानाच्या आतमध्ये स्फोटक, विस्फोटक, डेंजरस, डायनामिक खेळ आपल्याला पाहायला मिळतो आहे या आघाडीच्या सलामीच्या जोडीचा. दर्शन पाटील आणि जयेश भोईर आक्रमण वादळी खेळ करत असताना जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. षटकाराचा बेलवली ब्रँड मैदानामध्ये आहे. दर्शन पाटील ठोकतोय आणखीन एक षटकार. चार ओव्हरचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या झाली आहे 76. 76 धावा आणि स्क्रीन वरती पाहतोय 11 बॉल मध्ये 44 धावांची वादळी इनिंग साकारतोय दर्शन पाटील. 6 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. संघाचे मालक अजय भागीत आणि अनिल भागीत, जतीन भागीत याचकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय ते बॅट्समन दर्शन पाटील साठी.
76 धावा धावफलकावरती. स्वतः कॅप्टन दुसऱ्या बाजूनं स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन आलाय रोहित पाटील. आणि या स्पर्धेतलं आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळणार का दर्शन पाटीलच्या बॅट मधून, याकडे मात्र सगळ्यांची आता नजर लागली आहे. सगळ्या क्रीडा रसिकांच्या उत्सुकता आता शिगेला ताणली गेली आहे की दर्शन पाटीलचं 50 आम्हाला बघायला मिळणार का. 44 धावांचा वादळी खेळ. रोहित पाटील चांगली बॉलिंग करावी लागेल. 85च्या आतमध्ये रोखावं लागणार कारण दुसऱ्या सत्रामध्ये या धावा चेस करायच्या आहेत. त्यामुळे हे षटक अतिशय निर्णायक असणार. रोहित पाटीलकडे अनुभव आहे. या खेळाडूकडे अनुभवाची भली मोठी शिदोरी आहे, ती आता त्याला वापरावी लागेल. दर्शन पाटीलचं जर अर्धशतक पूर्ण झालं तर त्याचे बेलवलीचे मामा मंगेश पाटील याचकडून तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 76 धावा 76 रन्स स्कोरबोर्ड वरती. रोहित पाटील, दोन कॅप्टन एकमेकांच्या समोर. रोहित पाटील टू जेबी जयेश भोईर. जेबीचा तडाखा लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. टिपिकल जयेश भोईर ठोकतोय षटकार. उचलतोय, अक्षरशः फेकतोय. एखाद्या प्रॅक्टिस मॅच मध्ये जसे फटकेबाजी पाहतो ना तशी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 82 धावा धावफलकावरती लागल्यात. रोहित पाटीलचं षटकारानं स्वागत केलंय. एका कॅप्टनचं स्वागत दुसऱ्या कॅप्टननं. दबाव, थोडस दडपण. ऑफस्टंपच्या जास्त बाहेर टाकलेला बॉल. वाईड बॉलचा इशारा आलाय. 83 धावा धावफलकावरती लागल्यात. आजच्या दिवसातील सगळ्यात मोठी धावसंख्या. या अगोदर 80 होती, आता 83 जमा केल्यात. आणि या स्पर्धेतली सगळ्यात मोठी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. दर्शन पाटील आणि जयेश भोईर या दोन बॅट्समन कडून 25 बॉल मध्ये 83 धावांची पार्टनरशिप. या वेळेला मिस्टर 360 एबी डिव्हिलियर स्टाईल न बॉलला पाठवलंय टेकडीवरती. षटकार. मैदानाच्या आतमध्ये वादळ. जयेश पाटील नावाचं वादळ, जयेश भोईर नावाचं वादळ, दर्शन पाटील नावाचं वादळ. जयेश भोईर खेळतोय 43 या धावसंख्येवरती. दर्शन पाटील खेळतोय 44 या धावसंख्येवरती. आणि आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात. 89 धावा झाल्यात. 4 बॉल बाकी आहेत. दोघांच्या 50 पाहायला मिळणार का. चेंडू जातोय पाठीमागच्या बाजूला. 93 धावा धावफलकावरती. जयेश खेळतोय 47 धावांवरती. धावा 93 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 93 रन स्कोरबोर्ड वरती. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 16 बॉल मध्ये 47, 5 चौकार, 4 षटकार, 293 चा स्ट्राइक रेट. जेबी कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आणि त्याच बरोबरीनं बेलवलीचा सुपरस्टार दर्शन पाटील 11 बॉल मध्ये 44. चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली. प्रेशर सिच्युएशन मध्ये रोहित पाटील काय दर्जेदार गोलंदाजी करतोय. या चेंडूची गरज होती कारण हा चेंडू चांगला आलाय रोहितच्या भात्यातून. येणारे 2 चेंडू टाकण्यासाठी कॉन्फिडन्स त्याचा निश्चित वाढला असणार. जयेश त्याच्या समोर आहे. त्र्याण्णव धावा धावफलकावरती. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकलेत. काय दर्जेदार गोलंदाजी होती रोहितची. अनुभव आहे, त्या अनुभवाचा वापर करतोय. या 2 चेंडूंनी कॉन्फिडन्स जरूर वाढला असणार. जयेश भोईर आता 50 करण्याच्या उंबरठ्यावरती आहे.
कारण दर्शनला स्ट्राईक मिळाली नाही. दर्शन काय करणार, जयेश काय करणार, 50 पूर्ण होणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष. शेवटचा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त केला. रोहित पाटीलनं कमबॅक केलाय. 100 धावांपासून रोखलं. दोन्ही बॅट्समनला 50 पासून रोखलं. परंतु एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या दोन्ही बॅट्समनसाठी. 5 ओव्हरमध्ये 93 धावांचा जबरदस्त खेळ. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रामध्ये एकूण धावसंख्या झाली आहे 93. जयेशच्या बॅटमधून 47 धावा, दर्शन पाटीलच्या बॅटमधून 44 धावा. 11 बॉलमध्ये 44. दर्शन जयेशनं 19 बॉलमध्ये 47. 94 रनचं टार्गेट सेट केलंय. ते पाली संघासमोर, सांगडे पाली संघासमोर शेडुंग आजोली संघाकडून. या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी आम्हाला संपूर्ण आयोजन कमिटीने बोला